तर मंडळी, सबस्क्राईब करा प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीला आणि बेल आयकन दाबा माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। नमस्कार मंडळी, मी प्रतीक डिचवलकर तुमचं प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीवर स्वागत करतो। तर मंडळी, भारतामध्ये स्वराज्याचा उगम होण्याआधी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधीची ही गोष्ट। त्या काळी भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभिन्न अशा राजसत्ता राज्य करत होत्या। त्यातही मुख्यत्वे किनारपट्टी लगतच्या प्रदेशात निजामशाही व पोर्तुगीज यांनी आपला चांगलाच जम बसवला होता। अशीच एक किनारपट्टी म्हणजे रेवदांड्याची ही किनारपट्टी, आणि रेवदांड्याच्या किनारपट्टीवर वर्चस्व होतं ते पोर्तुगीजांचं। पोर्तुगीजांचा तिथे भक्कम कोट देखील होता। मात्र रेवदांड्याच्या समोरच सिंधू सागराच्या लाटा चिरत थेट समुद्राच्या पोटात शिरणारी एक टेकडी होती। त्याची भौगोलिकदृष्ट्या मिळणारे फायदे पाहता पोर्तुगीजांनी ही टेकडी आपल्याकडे असावी असा विचार केला, व या विचारातूनच पुढे ठिणगी पडली ती निजामशाही व पोर्तुगीज अशा दोन बलाढ्य राजसत्तांच्या आपसी संघर्षाची। तर मंडळी, आता मी तुम्हाला अशा किल्ल्यावर भ्रमंतीसाठी नेणार आहे ज्यांनी पोर्तुगीज व निजाम यांच्यातला हा संघर्ष पाहिला आहे व त्याची साक्ष देत आजही तो उभा आहे। पोर्तुगीजांचा कोर्लाई मोरो पॅलेस म्हणजेच आपला आजचा कोर्लाई किल्ला। तर मंडळी, कोर्लाई किल्ल्याच्या उभारणीपासून ते कोर्लाई किल्ल्याच्या उभारणीनंतर सुद्धा पोर्तुगीज व निजाम यांच्यात कशा ना कशावरनं युद्ध होतच राहील। त्या युद्धांचा इतिहास तसेच आता किल्ल्यावर पाहण्यासारखे काय काय आहे हे व या कोर्लाई किल्ल्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचाल या सर्व गोष्टी मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग सुरू करूया प्रवासाला। सकाळी लवकरच किल्ले भ्रमंती सुरू करावी या उद्देशाने रात्रीच मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानक गाठले। जर तुम्ही खाजगी वाहनाने जात असाल तर गुगलवर मुरुड लोकेशन टाका, कारण कोर्लाई गाव हे अलिबाग मुरुड रस्त्यावर अलिबागपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे। कोर्लाईला रोह्याकडून येणारा गाडी रस्ता देखील आहे। रोहा ते मुरुड म्हणजे चनेरे मार्गे हा रस्ता देखील तुम्हाला कोर्लाई गावाजवळ घेऊन जातो। जर तुम्ही सार्वजनिक वाहनाने जात असाल तर एसटी बसेसने तुम्ही कोर्लाई गाव गाठू शकता। मुरुडकडे जाणारी कुठलीही एसटी तुम्हाला कोर्लाई गावात नेऊन सोडते। बोरवली, मुंबई सेंट्रल, पनवेल व कल्याण या कुठल्याही एसटी डेपोतून तुम्हाला मुरुडच्या बसेस उपलब्ध आहेत। तिकीट काही 150-200च्या घरात असावे। व तिसरा पर्याय म्हणजे चर्चगेटवरून फेरीबोटने देखील तुम्ही अलिबाग गाठू शकता व अलिबागपासून मुरुडकडे जाणाऱ्या एसटी बसने तुम्ही कोर्लाई गावात जाऊन पोहोचाल। आता सकाळ झाली होती। समुद्रसपाटीचा भन्नारणारा वारा अंगावर शहारे आणत होता। सकाळीच गावात उतरलो व किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झालो। गावात थोडं आत शिरताच कोर्लाई किल्ल्याची टेकडी समोरून खुणावू लागली। किल्ला दृष्टीस पडला व आमची पावले झरझर पडू लागली। किल्ल्याच्या वाटेवर अनेक दिशादर्शक फलक आहेत, त्यांची मदत घेतच मार्गक्रमण करावे। कोर्लाई गाव तसं अजूनही पोर्तुगीज खुणा जपणारा आहे, म्हणून इथले काही लोक म्हणजेच लुसो इंडियन पोर्तुगीज क्रिसोल भाषा बोलतात। गावात डावीकडच्या वाटेनेच पुढे जात राहावे। पोर्तुगीज धाटणीच्या काही घरांमुळे पोर्तुगीजांच्या खेड्यात असल्याचा भास झाला, पण अचानक महाराष्ट्रात असल्याची आठवण करून दिली ती या मासळीच्या वासाने व कोळी बांधवांच्या मासेमारी होड्यांच्या कळपाने। खाडीच्या किनारी हेलकावे खात उभ्या असणाऱ्या या होड्या खरंच नजरेला सुखावतात। कोर्लाई गाव आता मागे पडलं व समुद्राच्या लाटांना न्याहाळत किनारे आम्ही चालू लागलो। गावातून 2 वाटा किल्ल्यावर जातात। एक वाट तुम्हाला मुख्य दरवाजाशी नेते तर दुसरी वाट दीपगृहामार्गे किल्ल्याच्या उत्तरेकडील असलेल्या एका प्रवेशद्वाराकडे नेते।
आम्ही त्याच दीपगृहाच्या वाटेनेच निघालो. कोर्लाई किल्ला तसा मोक्याच्या जागी, त्यामुळे पोर्तुगीजांना कोर्लाईपासून ते वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचं रक्षण करणं सहज शक्य झालं. किल्ल्याच्या दिशेने जाताना किल्ल्याचे काही भविष्यातले वाटाडे दिसले व त्यांना जवळील काही बिस्किटं खाऊ घातली. तर मंडळी, किल्ल्याच्या मागच्या बाजूने जर तुम्ही किल्ल्यावरती येत असाल, म्हणजेच दीपगृहाच्या बाजूने, तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे दीपगृहाकडनं वरती जाणारा जो रस्ता आहे किल्ल्यावर, तो तत्काळ बंद करण्यात आलेला आहे. पण त्याच्यामुळे त्यांनी सोबत एक दुसरी वाट आपल्याला वरती किल्ल्यावर जाण्यासाठी करून दिली आहे. ती म्हणजे दीपगृहाच्या समोरनं उजवीकडनं एक वाट वरती जाते, त्या वाटेनेच आपण आता वरती निघालो आहोत. आणि दीपगृहाकडनं येणाऱ्या त्या वाटेला ही वाट आता इथे आपल्याला येऊन मिळवते. इथून आपल्याला आता किल्ल्यावर जायचं आहे. ही वाट आम्हाला घेऊन आलेली आहे किल्ल्याच्या एका दरवाजापाशी. अगदी छोटेखानी चौकोनी असा दरवाजा. आणि आता इथून आपण आतला किल्ला पाहायला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण दीपगृहाच्या मार्गाने वरती आलो तर त्या छोट्याशा दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे व डावीकडे अशा 2 वाटा गेलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जी उजवी वाट वरती गेली आहे ती थेट तुम्हाला बाले किल्ल्यापाशी घेऊन जाईल. जो बाले किल्ला तटबंदी व बुरुज यांनी भक्कमपणे बांधून काढलेला आहे. तेच जर तुम्ही डावीकडच्या मार्गाने खाली जाल तर तुम्ही त्या निमुळत्या टोकाकडे पोचाल, जे निमुळतं टोक त्या समुद्रापाशी जाऊन मिळतं या किल्ल्याचं. आणि त्या टोकापाशी जाताना इथे आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण द्वार दिसतं. हे वैशिष्ट्यपूर्ण ह्यासाठी की आपण बघितलं तर ह्या द्वाराची जी कमान आहे ती अर्धवर्तुळाकार आहे. आणि असे अर्धवर्तुळाकार कमानीचे द्वार महाराष्ट्रातल्या फार कमी किल्ल्यांवर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे मराठा स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेले जास्त किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि मराठा स्थापत्यशैलीमध्ये प्रामुख्याने महिरपी कमानीचा वापर जास्त केला जात असे. त्यामुळे अशी साधी अर्धवर्तुळाकार कमान पाहणं हा देखील एक वेगळा अनुभव हा किल्ला आपल्याला देऊन जातो. या किल्ल्याच्या लढाऊपणाची साक्ष देतात ते या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये लपलेल्या या जंग्या. तसं तर किल्ल्याची बाकी काही बांधकामं आता काळाच्या ओघात ढासळत चालली आहेत. इसवी सन 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लाईचा अधिकारी दियोगी लोपिस दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावात किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडाजवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस आपले बांधकाम सुरू केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमिली कॅरेरी याने चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केलेले आहे की निजाम उल मुल्कने पोर्तुगीजांना 300 पर्शियन व अरेबियन घोडे वाजवी दरात आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधून देण्याची परवानगी दिली होती. किल्ल्याच्या उतरत्या भागावर हा दुसरा दरवाजा आपल्याला लागतो, ज्यावर एक अजस्त्र तोफ आपल्या दृष्टीस पडते. पायऱ्या उतरून दरवाजातून खाली आलो की भीमकाय बुरुज संपूर्णपणे निहाळता येतो. त्यातही रोखलेली तोफ शत्रूला धडती भरवण्यासाठी पुरेशी वाटते. पहिल्या बुराण निजामाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेतच 13 सप्टेंबर 1594 साली अहमदनगरचा निजामशहा व पोर्तुगीज यांच्यात झालेल्या लढाईनंतर हा किल्ला पोर्तुगीजांकडे आला व त्यांनी चौल खडकावर तटबंदी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र हुसेन निजामाला हे काय आवडलं नाही व त्याने संघर्ष उभा केला. यात दोन्ही बाजू सर्वशेवटी हतबल झाल्या व असा तह झाला की निजामाने काही नवीन बांधकाम करू नये व पोर्तुगीजांनी त्यांना सागरी उपद्रव देऊ नये. मंडळी, आता आपण कोर्लाई किल्ल्याच्या सर्वात शेवटच्या टोकापाशी येऊन पोहोचलोय, जे टोक आता इथे पुढे समुद्राला जाऊन मिळतं. आणि त्या टोकापाशी इकडे तुम्हाला एक चिन्ह किंवा प्रतीक दिसतंय. ह्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो. ह्याला क्रुसाची बातेरी म्हटलं जातं. किंवा तुम्ही मुंबईकर असाल तर तुमच्यासाठी सांताक्रूज हा शब्द काही फारसा नौका नाही आहे. सांताक्रूज नावाचा आपल्याकडे विभाग, सांताक्रूज नावाचं रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे तुम्हाला सांताक्रूज हा शब्द ऐकलेला असेल तुम्ही, पण त्या शब्दाचा अर्थ कधी तुम्ही जाणून घेतलात का? तर म्हणजे मला एवढं सांगायचं की सांताक्रूज हे जे पोर्तुगीज शब्द आहे त्याचा इंग्रजी अर्थ होतो होली क्रॉस. आणि होली क्रॉस म्हणजे पवित्र क्रॉस. तर हे ते पवित्र क्रॉस जे आहे त्याचं प्रतीक आहे. त्यामुळे पोर्तुगीजांसाठी हे खरंच खूप पवित्र असणार आहे नक्कीच त्या काळामध्ये.
कारण त्यांनी जेव्हा निजामांकडे या किल्ल्याविषयी सुरुवातीच्या ज्या परवानग्या घेतल्या होत्या त्यात सर्वात महत्त्वाची त्यांनी परवानगी घेतली होती त्या तिकडे एक धक्का बांधायसाठी आणि दुसरं म्हणजे ही क्रुसाची बातेरी बांधायसाठी. त्यामुळे अर्थात ह्याचं महत्त्व त्यांच्यासाठी तर खूपच असणार आहे. आणि तिकडनं जर आपण बाजूला बघितलं तर इथे अशा रांगड्या अशा 4 तोफा ठेवलेल्या आहेत. साईज त्यांची जो आकारमान आहे ते थोडं कमी जास्त आहे. मात्र या 4 मोठ्या जंग्यांच्या मध्ये या 4 ज्या तोफा ठेवलेल्या आहेत, नक्कीच जर समोरून कोणी शत्रू येत असेल तर त्याच्या अगदी चिंधड्या करण्याची ताकद या सर्व तोफांमध्ये आहे. बातेरीला संलग्न तटबंदीकडे माझं लक्ष गेलं. त्यात छोट्या खिडक्या व दरवाजे सदृश पोकळ्या माझ्या नजरेस पडल्या व कुतूहलानेच मी आत शिरलो आणि थक्क झालो. रचना बघता लक्षात आलं की ही पहारेकरी देवडी किंवा म्हणू सैनिकांच्या राहण्याची सोय असावी व अंदाजे दारुगोळा साठवणूक कोठार देखील असावेत. अशा इथे बऱ्याच खोल्या आहेत आणि का नसाव्यात. डो कुटो याने 1602 मध्ये केलेल्या उल्लेखानुसार या किल्ल्यावर 8000 शिबंदी तैनात होती. तर मंडळी, तिकडे आपल्याला ती क्रुसाची बातेरी दिसते आणि तिथून आता आपण थोडं पुढे आलो खाली, तर इथे मागे एक आहे या गडाचा आणखी एक दरवाजा. हा चोर दरवाजा आहे आणि हा दरवाजा निघतो तो थेट या समुद्रापाशी. बाहेर ही थोडीशी आपल्याला खडकं दिसत आहेत. आता हा दरवाजाही तसाच अर्धवर्तुळाकार कमानीचा आणि छोटासा असा दरवाजा आहे. कदाचित भरतीच्या वेळेला या दरवाजापर्यंत पाणी येत असावं, कारण समुद्र फार आहे. या अर्धवर्तुळाकृती चोर दरवाजातून खाली आलो की आपण येऊन पोहोचतो या छोट्याशा समुद्र किनाऱ्याशी, जिथे वाळू तर नाही आहे मात्र पूर्ण खडक आहेत. पण जे काही दृश्य आहे ते खरंच खूप अप्रतिम आहे. अगदी क्षितिजावर नजर जाते. तो समुद्र कुठेतरी दूर असा अंतर्धान पावताना आपल्याला दिसतोय. बातेरीच्या पूर्वेकडे एक दरवाजा तटबंदीमध्ये तुम्हाला दिसतो. हा आहे या किल्ल्याचा दर्या दरवाजा. दर्या दरवाजा सरळ तुम्हाला धक्क्यासमोर नेऊन ठेवतो. याच धक्क्यावर पूर्वी गलबत दुरुस्ती होत असे अशी माहिती मिळते व धक्क्याची किल्ल्याला जोडणारी बाजू आता थोडी ढासळली आहे. मात्र इथून दिसणारा समुद्र फारच सुंदर अनुभूती देऊन जातो. निजाम आणि पोर्तुगीजांची बरीचशी युद्ध या किल्ल्याच्या पूर्ण कालखंडादरम्यान झाली. म्हणजे अगदी उभारणीपासून ते उभारल्यानंतर देखील युद्धाचे आहे. जेव्हा निजामाचं एक गलबत, एक जहाज मक्कीवरून येत होतं, त्या जहाजाचं नाव होतं हुसेनी. आणि हुसेनी या जहाजावर पोर्तुगीजांनी हल्ला करून ते जहाज बुडवलं. आणि या खुराफातीमुळे निजाम राजा जो होता तो खूप भडकला. त्याला अगदी राग अनावर झाला व त्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि तो रेवदंड्याच्या परिसरात त्यांना अगदी पळो की सळो करून सोडलं. त्यानंतर पोर्तुगीजांनी भरली आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा सैन्य बेसावध होतं त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला केला. आणि ते हल्ला करणारे पोर्तुगीज फक्त 400 पोर्तुगीज होते. आणि त्या 400 पोर्तुगीजांनी जवळपास निजामांचे 12,000 सैन्य ठार केलं. आणि त्यानंतर जो रेवदंड्या किल्ल्याचा किल्लेदार होता फराद खान, त्याच्या मुलीला आणि त्याला किल्ल्यावर घेऊन आले. त्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला आणि त्याच्यानंतर त्याला गुलाम म्हणून पोर्तुगालला घेऊन गेले. त्याच्यानंतर मग हा कोर्लाई किल्ला त्यांच्याकडनं घ्यायला कोणी म्हणजे फार प्रयत्न केला नाही. त्यामुळे 1740 पर्यंत तरी हा किल्ला शेवटी पोर्तुगीजांकडेच राहिला. धक्क्यावरून किल्ल्याची तटबंदी व बालेकिल्ला अगदी मनमोहक भासतो. काळाच्या ओघात समुद्राच्या अजस्त्र लाटा झेलत तटबंदीचे चिरे आता मात्र जीर्ण झाले आहेत. किल्ल्याची उत्तर बाजू पाहून आता पुन्हा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. एक एक दरवाजे मागे सोडत 20 मिनिटं पायपीट करत बालेकिल्ल्याच्या दिशेने पावलं टाकत राहिलो. किल्ल्याची ही बाजू तशी ठीक अवस्थेत वाटली.
बालेकिल्ला गाठला की सर्वप्रथम सकारात्मक ऊर्जा जाणवते ती या रत्नेश्वर महादेवाच्या मंदिरामुळे. छोटेकाणी महादेव मंदिर समोर तुलसी वृंदावन ही या पोर्तुगीज धाटणीच्या किल्ल्यावरची एक सुंदर बाजूच म्हणावी. छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला. नंतर 1739 साली चिमाजी अप्पा पेशवे नावाचं वादळ हे पोर्तुगीजांच्या राजसत्तेला धडकलं व वर्षभरात हा किल्ला मराठा साम्राज्यात आला. मराठ्यांची इथे सत्ता आल्यावरच हे असावे. मंदिरासमोरील पायऱ्या चढलो की आपण पोहोचतो पूर्व दिशेला तोंड करून असलेल्या एका बुरुजावर. हा बुरुज सान फ्रान्सिस्को म्हणून ओळखला जाई. नंतर मराठ्याने याचे नामकरण गणेश बुरुज असे केले. या बुरुजावर सुस्थितीत असलेल्या व नुकतंच चाकं बसवलेल्या भक्कम तोफा आपल्याला ठेवलेल्या दिसतात. ही जी तोफ आहे ह्याची थोडीशी तुम्ही बघाल तर जी रचना आहे ती वेगळी आहे. मध्ये 2 अशा तबकड्या आहेत आणि तिकडे पुढे एक तबकडी आहे. आणि इथे मागे याल तर इथे आपल्याला हे चिन्ह दिसतंय जे थोडंसं जीर्ण झालेलं आहे, मात्र आकारावरनं ते ओळखता येते की पोर्तुगीज राजसत्तेचं चिन्ह आहे. आणि इथे खालच्या बाजूला 1700 असा मजकूर आहे, हा 1700 म्हणून कोरलेला. तर 1700 हा तो कालखंड आहे जेव्हा पोर्तुगीजांकडेच हा किल्ला होता, कारण ह्याच्याबरोबर 40 वर्षानंतर हा किल्ला आपल्या मराठेशाहीकडे आला. दरवाजाच्या वरून साकव पार केला की समुद्राच्या दिशेने तोंड केलेल्या सान दिएगो बुरुजावर म्हणजेच मराठ्यांच्या पुस्ती बुरुजावर आपण येऊन पोहोचतो. याही बुरुजावर तोफा आहेत. असं म्हणतात त्या काळी या किल्ल्यावर 70 तोफांचा ताफा होता. मंडळी, हा आहे या किल्ल्यावरच्या किल्लेदाराचा वाडा. हा थोडा आता भग्नावस्थित आहे, कारण त्याचा आता छप्पर काहीही साबूत. मात्र इथे एक आश्चर्य आहे ते म्हणजे आपल्याला जसं आपण चारी साईडला बघितलं हा किल्ला पूर्णपणे खाऱ्या पाण्याने व्यापलेला आहे, मात्र या विहिरीचं पाणी जे आहे ते गोड आहे. इकडनं पाणी जे आहे ते खाली दीपगृहाला पण पोचवलं जातं. तसंच जेव्हा किल्ल्यावर डागडुजीची कामं होतात तेव्हा याच पाण्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. हा आहे या किल्ल्याचा मुख्य भाग, फोरकाज रियाल. त्याच्या मुख्य दरवाज्यावर एक शिलालेख दिसतो, यावर पोर्तुगीज राजसत्तेचं चिन्ह देखील दिसतं व त्या चिन्हाखाली पोर्तुगीज भाषेत एक मजकूर देखील आहे. या बाजूचे बांधकाम देखील बऱ्यापैकी शाबूत आहे. आता माझ्या मागे जो हा शिलालेख दिसतोय तो या किल्ल्यावर पोर्तुगीजांच्या काळापासून आहे, कारण या पूर्ण शिलालेखावर पोर्तुगीज भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे. आणि इथे पोर्तुगीज राजसत्तेचं चिन्ह होतं ज्याला मध्येचे छिद्र दिसतंय, कशामुळे तरी तेवढा भाग कोसळला असावा. आणि बाकी थोडं छिन्न विच्छिन्न अवस्थेत आहे हा शिलालेख, त्यामुळे याच्यावर काय लिहिलंय ते तर ज्याला पोर्तुगीज येते तो वाचू शकतो. हे आहे या किल्ल्याचं मुख्य आकर्षण, उत्तराभिमुख असलेलं माद्रिद देवस्थ चर्च. याच्या प्रवेशद्वारावर पुष्प कोरलेली दिसतात. याचे छप्पर कोसळले असून बाकी वास्तू सततच्या डागडुजीमुळे अजूनही सुस्थितीत आहे. चर्च मात्र त्या काळी किल्ल्यावर झालेल्या निजामशाही व पोर्तुगीज यांच्या सततच्या संघर्षामुळे थोडी पडझड झालेली असावी. हा आहे या किल्ल्याचा शेवटचा भाग, पण आत काहीसं बांधकाम कोसळल्याने भाग सध्या बंद आहे व डागडुजी खाली आहे. इथे आपल्याला चौकोनी व पाहायला मिळतात, ज्या मुख्यत्वे पोर्तुगीज स्थापत्य शैलीची आठवण आपल्याला करून देतात. याच द्वारावर देखील एका शिळेवर कोरीव शिलालेख पोर्तुगीज भाषेत आपल्याला दिसतो.
जर किल्ल्यावर मुख्य वाटेने म्हणजेच गावाकडून आलात तर याच दरवाजाने आत प्रवेश कराल। हा भव्य असा दरवाजा बुरुज व तटबंदीने बंदिस्त व सुरक्षित केला आहे। मुख्य द्वारावर एक शिलालेख आपल्याला दिसतो, जो जणू सूचना फलक असावा, कारण त्याच्यावरच्या मजकुराचा अर्थ आहे की या किल्ल्यात लढल्याशिवाय पर्याय नाही। किल्ला मूळ निजामाने बांधला, पोर्तुगीजांनी तेथे राजवट केली, नंतर मराठ्यांचा अंमल देखील आलं। संमिश्र अशा राजवटी पाहत युद्धांना साक्षी राहत देखील आज हा किल्ला महाराष्ट्राचा दुर्गवैभव म्हणून तग धरून उभा आहे। हा तर केवळ माझ्या भटकंतीचा एकच भाग होता। महाराष्ट्राचं अजून बरंच पुरातन वैभव मला या वाहिनीमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। त्यामुळे माझ्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटू लवकरच।